आता आपण भरलेले मुठे बनवणार आहोत. मुठे बनवण्यासाठी आपण हा तांदळाचा पीठ घेतलाय, थोडासा भाजून घ्यायचा त्याला. आपण 10 मुठे शिजवणार आहोत, त्याच्यासाठी 1 वाटी तांदळाचा पीठ. काय आहे? क्रॅब. हा आपण बेसन पीठ घेतला आहे, तो पण आता आपण भाजून घेणार आहोत. 4 वाटी बेसन पीठ आहे, 1 वाटी तांदळाचा पीठ, 4 वाटी बेसन पीठ. 10 मुठ्यांसाठी घेणार आहोत आपण. छोटीशीच वाटी आहे आमची. मी ह्या वाटीचं प्रमाण घेतलं आहे, तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता. पण जास्त बेसन, हा आपण बेसन पीठ 4 वाट्या भाजून घेतला आहे आणि हा 1 वाटी तांदळाचा पीठ. आपल्याला 10 मुठे शिजवून घ्यायचे. आता आपण पाण्यामध्ये एका टपामध्ये पाणी घेऊन त्यात मुठे काढून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण त्यांच्या नांग्या मोडून घेणार आहोत. फांगडे आणि नांग्या मोडून घेणार आहोत आणि त्यांना क्लीन करून आपण टोपशीमध्ये ठेवणार आहोत. बघू शकता तुम्ही, आता मी पातेल्यामध्ये कसं ठेवलंय ते बघा. क्लीन करून मुठे असे क्लीन करायचे आहेत सगळे मुठे. पाणी का घेतलाय, कारण त्याला जी माती लागलेली असते ते पळतात ना पाण्यामध्ये, ती माती पाण्यात राहते आणि ते स्वच्छ होतात. म्हणून कधी पण नांगे मोडता वेळेस पाण्यात घ्यायचे आधी मुठ्यांना. मुठ्या अशा प्रकारे आम्ही क्लीन करून घेतले आहे. पण आता जे राहिलेले आहेत ते पण करून घेणार आहोत. आपल्या मुठ्यांचे फांगडे नांग्या तोडून झालेत आणि त्यांना स्वच्छ करून घेतलेत. आता बघा पुढची प्रोसेस. आता आपण ते मुठे भरायला घेणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला 1 कांदा घेतलाय मोठा चिरून, 4 ते 5 पाकळ्या लसणाच्या, हा पीठ जो आपण रोस्ट करून घेतला आहे चण्याचा पीठ, हा तांदळाचा पीठ, 1 वाटी तांदळाचा पीठ, 4 वाटी चण्याचं पीठ. आणि हे मुठे हे येत नाही, हे आपण फोडून घेणार, म्हणजे बाहेर याचं कवच काढून घेणार आहोत. त्याचा मांदू या पिठामध्ये आपण आता मिक्स करून घेणार आहोत. आता आपण तो पीठ तयार करणार आहोत, चण्याचा पीठ. त्याच्यामध्ये आता आपण 1 वाटी रोस्ट करून घेतलेला तांदळाचा पीठ मिक्स करून घेणार आहोत. आणि त्याच्यातच आता आपण कांदा टाकणार आहोत मुठे भरण्यासाठी. छोटे छोटे 2 चमचे हळद टाकायची. हळद टाकणार आहोत 2 चमचे. लाल तिखट टाकणार आहोत 2 चमचे, कारण हा तिखट आहे म्हणून 2 चमचे. आमचा मसाला आहे जो तिखट आहे. आणि ही धना पावडर आपण टाकून घेतली आहे. आणि थोडासा किंचित अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चिमूटभर हिंग असं आपण टाकून घेतलाय. आता त्याच्यात मीठ, आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. त्यामध्ये जेवढा तुम्हाला स्पायसी पाहिजे तेवढा. आता आपण हे मुठे घेतले आहेत, त्यांना आता फोडणार आहोत. त्याचे 2 पार्ट करणार आहोत. त्याचा रस्ते टाकतो.
आता हे फोडलेत, त्याच्यातला जो मांदू असतो येलो येलो कलरचा आणि त्याच्यामध्ये जो रस असतो तो ह्या पिठामध्ये मिक्स करायचा आहे आपल्याला. आणि त्याच्यामध्ये ही ब्लॅक कलरची असते ती घाण असते ती बाजूला काढून ठेवायची आहे. ती जर घेतली तर ती कडू लागणार आहे. आपला हा मिश्रण आहे ना तो कडू लागेल. ती घाण असते ती बाजूला ठेवायची काढून. आणि हे आपली मुठे ही बघू शकता अशी अशी पोकळ कवटी करायची आणि त्याच्यामध्ये हा पीठ आहे ना आपण घेतलेला तो मिक्स करून थोडासा पाण्याचा यूज करून मिक्स करून त्याच्यामध्ये भरायचा आहे. बघू शकता आता कशी काढतायत ते. त्याच्यातला जो मांदू असतो ना तो घ्यायचा आपल्याला त्या पिठात, कारण त्याला चव खूप छान येते, मस्त लागतो तो भरल्यावर मोठे. कोथिंबीर पण घ्यायची ना आमच्या. आता आपण हा मिश्रण मिक्स करून घेणार आहोत. पाण्याचा थोडासा वापर करायचा आणि तो मिक्स करायचा. जास्त पण पातळ नाही करायचं, जास्त पण जाड नाही ठेवायचं. जो टेक्स्चर आहे तो त्याला व्यवस्थित घट्ट पकडून राहायला पाहिजे ह्या कवट्यांना, असा करायचा. हे पेंदे आहेत आणि ह्या कवट्या आहेत. आता आपण पेंदे आणि ह्या नांग्या, पेंदे आणि नांग्या वाटून घेणार आहोत. त्याच्यामधला जो गर असतो तो काढून घेणार आहोत आणि बाकीच्या ज्या कवच्या आहेत त्या फेकून देणार आहोत. आणि इथे ना ते आपण मोठे फांगडे ठेवलेत बाजूला काढून ते रश्श्यामध्ये टाकणार. आणि ह्या आपण कवट्या काढून घेतल्या आहेत आणि हा आपला मिक्सचर या कवट्यांमध्ये भरायचा आहे तो. आणि हे फांगडे आपल्याला रश्श्यात टाकायचे आहेत. आता आपण भरून घेणार आहोत या कवट्या. हा बघा हा पीठ आहे, त्याची कन्सिस्टन्सी बघा, जास्त पण पातळ नाही आणि जास्त पण जाड नाही. भाकरींचा पीठ असतो ना आपला तसं कन्सिस्टन्सी ठेवायची असते याची. आता आपण भरून घेऊयात या कवट्यांमध्ये मुठ्याच्या. आता आपण हा पीठ आहे त्या मुठ्यांमध्ये भरून घेणार आहोत. असा बोटाने दाबून दाबून भरायचा, जेणेकरून तो पीठ असं विरघळला नाही पाहिजे रश्श्यामध्ये, व्यवस्थित झाला पाहिजे, शिजला पण पाहिजे व्यवस्थित मुठ्यांमध्ये. असं आम्ही बाजूला करून घेत आहोत, भरून घेत आहोत मुठे आणि बाजूला करून या प्लेटमध्ये काढून ठेवत आहोत. तुम्ही एडिट करायला लागणार. A few moments later. अशा प्रकारे आता आपले मुठे भरून झाले आहे. आणि हा उरलेला पीठ त्याचा आम्ही फुटका टाकणार आहोत. आणि हे फांगडे आणि त्याचा पाणी गाळलेला मुठ्यांनी आणि हे पेंदे ते आपण ग्राइंड करून घेणार आहोत आणि त्याच्यातला सार काढणार आहोत आणि जे कचकच आहे ना ते बाजूला टाकून देणार आहोत. आता आपण हे पेंदे ठेवलेत ना आणि नांग्या ते ग्राइंड करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये. जो मुठ्यांच्या नांग्यांमधून आणि पेंद्यांमधून सार काढलाय तो त्या टोपशीत टाकून घेतला आहे. आता आपण त्याच्यात सगळं टाकून घेणार आहोत. आपण रस्सा बनवणार आहोत. आपण जो पाणी काढला आहे त्याच्यामध्ये आपण आता 1.5 चमचा हळद टाकणार आहोत. हिंग टाकणार आहोत चिमूटभर चवीनुसार. तुम्हाला जसं हिंगाचा फ्लेवर आवडतो तर त्याच्यानुसार तुम्ही टाकू शकता. गरम मसाला टाकलाय, पावडर धना पावडर टाकून घेतली आहे. 2 चमचे लाल तिखट मसाला आणि त्याच्यामध्ये कांदा आणि लसूण कापलेला तो टाकून घेतला. धना पावडर, 1/2 चमचा गरम मसाला आणि मीठ ह्याच्यात आणि मीठ कांदा लसूण याच्यामध्ये आपण टाकून घेतला आहे. आता आपण त्याच्यामध्ये 1.5 पळी तेल टाकून घेणार आहोत. कांदा खोबरा तो भाजून घ्यायचा आणि त्याचं वाटण करायचं. तो कांदा खोबऱ्याचा. आता आपण त्याला गॅसवर ठेवलंय
आता त्याला उकळी आली ना तर त्याच्यामध्ये ते मुटे सोडून घेणार आहोत. चवीनुसार आपण मीठ टाकून घेणार आहोत. अशी आता उकळी आली आहे आपल्या रश्शाला. आता आपण त्याच्यामध्ये जे भरलेले मुठे आहेत, मुठ्यांच्या कवट्या आहेत, त्या आता सोडवून घेऊया. अशा प्रकारे सोडायच्या आहेत. अशा प्रकारे आपले सगळे मुठे रश्श्यात सोडून झाले आहेत. आता त्यांना 15 ते 20 मिनिटं लागतील शिजण्यासाठी. आता आपण 15 ते 20 मिनिटं वेट करूयात. हे बघू शकता आता आपले मुठे शिजून झालेले आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा आणि खा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा.